नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित 37व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माईर्सचे अध्यक्ष ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते संपन्न। शनिवार वाड्याच्या 283व्या वर्धापन दिनानिमित्त पतितपावन संघटनेच्या वतीने दीपोत्सवाचे सादरीकरण। आणि ज्येष्ठ गायक कैलासवासी वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त 20 ते 22 जानेवारी या कालावधीत वसंतोत्सवाचे आयोजन। संहिता से जानिए आपके पिछले जन्म के बारे में, जानिए आपके इस जन्म के बारे में, जानिए आपके अगले जन्म के बारे में। पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित 37व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माईर्सचे अध्यक्ष भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पुणे विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर पंडित विद्यासागर, पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षणाधिकारी विद्या शिंदे, दत्तात्रय शेंडकर, ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा शिंदे उपस्थित होत्या। विज्ञानाभिमुख विद्यार्थी घडवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माईर्सच्या श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात करण्यात आले। त्यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प निश्चितच कौतुकास्पद तर होतेच, शिवाय आजच्या पिढीला विज्ञानाविषयी कमालीची आवड असल्याचे दिसून आले। विद्यार्थ्यांनी मूलभूत संशोधनाकडे वळावे, हा मूलभूत हेतू साध्य करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने 37 वर्षांपासून विज्ञान प्रकल्पाचे आयोजन केले जाते। तसेच विज्ञानाचा उपयोग प्रयोगशाळेपुरताच मर्यादित न राहता त्याच्या रोजच्या जीवनात उपयोग व्हावा या उद्देशानेच त्याप्रमाणे विषय मुलांना दिले जातात। यंदा विज्ञान, समाज आणि पर्यावरण या 3 मुख्य विषय दिले असून त्यामध्ये कृषी आणि अन्न सुरक्षा, ऊर्जा साधन संपत्ती आणि संरक्षण, आरोग्य, पर्यावरणीय समस्या आणि महत्त्व, दैनंदिन जीवन आणि गणित, आपत्कालीन व्यवस्थापन इत्यादी उपविषय दिले गेले आहेत। विज्ञान केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित न राहता त्याचा रोजच्या जीवनात उपयोग व्हावा या उद्देशाने हे विषय विद्यार्थ्यांना दिले जातात। यंदा पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांनी सहभाग घेतला असून पुणे शहर, पूर्व आणि पश्चिम विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या क्षेत्रातील एकूण 258 प्रकल्प यावेळी मांडण्यात आले असून 120 शाळा यात सहभागी झाल्या आहेत। शनिवार वाड्याच्या 283व्या वर्धापन दिनानिमित्त पतितपावन संघटनेच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला। पतितपावन संघटना गेले 12 वर्षांपासून शनिवार वाड्याचा वर्धापन दिन साजरा करत आहे। यानिमित्त ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे आणि कॅप्टन नारायण राजवाडे यांना पुणेरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। पुणेरी पगडी, शाल आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप होते। कामगार नेते राजेश तांडेल यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यावेळी प्रबोधन पुणेचे मिलिंद काची, पतितपावन संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब वाढवणे, सुनील तांबट, नगरसेवक दिलीप उंबरकर, श्रीकांत शिळीमकर, शेखर दांडेकर, मनोज नायर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बापू घाटपांडे, सुनील भैरट, शिरीष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी समर्थ ढोल ताशा पथकाने ढोल ताशा वाजवत वातावरण भारावून टाकले।
महिलांची आक्रमक संघटना पतित पावन हिची स्थापना झाली. आजही ती आपल्या विचारासाठी प्रचंड संघर्ष करत आहे आणि अशा संघटनेने दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी बहुमोल आहे. आज या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकींचा पडघम आता वाजू लागल्याने इच्छुक उमेदवारांची विविध उपक्रम राबवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. शिवसेनेचे एक मोठे आणि प्रतिष्ठित कार्यकर्ते तसेच प्रबोधन पुणेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद काची यांनी आपल्या प्रभागातून पदयात्रा काढली. याचा शुभारंभ आलंग-आळी शुक्रवार पेठ येथून झाला. त्यांच्याबरोबर यावेळी पक्षाचे आणि प्रबोधनचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विशेष म्हणजे या पदयात्रेला महिलांची आणि मुलांची उपस्थिती लक्षणीय होती आणि यातूनच काची यांनी आपली उमेदवार पदासाठीची ताकद आणि पाठिंबा या दोन्हींची जणू झलकच दिली. आपल्याला जर शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तर आपण 100% निवडून येऊ आणि आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या नक्की सोडवू असा विश्वास काची यांनी यावेळी प्रकट केला. नमस्कार, मी मिलिंद काची. मी प्रभाग क्रमांक 49 मधून शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवार म्हणून मी तयारी केलेली आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला किंवा पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी नक्कीच शिवसेनेतर्फे या प्रभागातून भरघोस मताने निवडून येईल. माझी प्राथमिक तयारी पूर्ण झालेली आहे. याकरता आमचे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांसमवेत आम्ही पदयात्रेला व घरोघरी संपर्क करण्यास सुरुवात केलेली आहे. ज्येष्ठ गायक कैलासवासी वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त 20 ते 22 जानेवारी या कालावधीत वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रसिकांना संगीत क्षेत्रातील देशातील दिग्गज कलावंतांचे संगीत ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे. शनिवार पेठेतील रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणावर रोज सायंकाळी 5:30 ते 10 या वेळेत महोत्सव होणार आहे. प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांच्या गायनाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये रामपूरसह स्वान घराण्याचे गायक रशीद खान आणि ज्येष्ठ सतारवादक उस्ताद शाहीर परवेज यांच्यामधील जुगलबंदी रंगणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसिद्ध तबला वादन स्वपन चौधरी यांच्या सादरीकरणाने दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर गायक राहुल देशपांडे, सॅक्सोफोन वादक जॉर्ज ब्रुक्स, बासरी वादक शशांक सुब्रमण्यम, तबला वादक विजय घाटे यांच्या फ्युजन वादनाचा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी नीलाद्री कुमार यांचा सितार फंक कार्यक्रम आणि ज्येष्ठ गायनद्वयी राजन साजन मिश्रा यांचे गायन होणार आहे. महोत्सवासाठी 200, 600 आणि 5,000 रुपये तिकीट शुल्क आकारण्यात येणार आहे. रसिकांना 12 जानेवारीपासून बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी तिकिटे मिळू शकतील, असेही यावेळी सांगण्यात आले. उस्ताद शाहीर परवेज आणि रशीद खान यांची जुगलबंदी प्रथमच पुण्यामध्ये होत आहे. त्याच्याबरोबर रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांचं गझल गायन होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी खास अमेरिकेहून पंडित स्वपन चौधरी अतिशय थोर आणि अतिशय मोठे तबलावादक हे येणार आहे. त्यांचा सोलो आहे. आणि त्याच्यानंतर दरवर्षी काहीतरी एक्सपेरिमेंट करतो, तसं यावर्षी जॉर्ज ब्रुक्स म्हणून सॅक्सोफोनिस्ट आहेत, ते अमेरिकेहून येणार आहेत. शशांक सुब्रमण्य म्हणून साऊथ इंडियन फ्लुटिस्ट आहेत. अतुल रनिंग आहे, नितीन शंकर आहे, विजय घाटे आहेत. यांच्याबरोबर आम्ही 1.5 तासाचं फ्युजन सादर करणार आहोत. आणि तिसऱ्या दिवशी नीलाद्री कुमार याचं सितार फंक
हा प्रोग्राम आहे तोही वर्ल्ड म्युझिक याच कॅटेगरीमध्ये येतो. आणि शेवट त्याचा राजन साजन मिश्रा यांच्या शास्त्रीय गाण्याने होणार आहे. तर मला वाटतं की परत थोडासा मी मिक्सर करण्याचा प्रयत्न केला आहे, काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या वर्षी संपूर्ण जगभरात प्रॅक्टिकल शिक्षणाला प्राधान्य दिले जात असून आपल्या देशातही पुस्तकी शिक्षणाच्या जोडीला प्रॅक्टिकल शिक्षण देणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांनी व्यक्त केले. गुरुकुल परिवार ट्रस्टच्या वतीने आयोजित गुरुकुल पुरस्कार वितरण सोहळा कुलकर्णी यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात जळगावच्या प्रसिद्ध लेखिका प्राध्यापक विमल वाणी आणि पुण्यातील सरोज प्रभुणे यांना माय माऊली पुरस्कार, अंजली आणि संजय सुभेदार यांना जागरूक पालक पुरस्कार, समाजसेविका विनिता दिवेकर यांना समाजव्रती पुरस्कार, पुष्पलता रानडे पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुचेता धायगुडे यांना विद्यासंस्कार पुरस्कार आणि औरंगाबादच्या सागर टाकळकर आणि उदय शिवळे यांना याज्ञिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी SV युनियन इंग्लिश मीडियमचा साईराज सावंत, अहिल्यादेवी प्रशालेच्या जागृती फेंगडे यांना आदर्श विद्यार्थ्यांचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलकर्णी म्हणाले, भाषेचा न्यूनगंड असता कामा नये. भाषे वाचून कोणाचेही काहीही अडत नाही. हृदयातून संवाद साधला तर भाषेमुळे काहीच अडत नाही. फक्त प्रॅक्टिकल शिक्षण असावे. त्याचप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घेतले पाहिजे. मात्र देशातील इतर भाषा वर्ज्य नसाव्यात. यावेळी विनय पत्राळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात आदित्य सुभेदार, साईराज सावंत, शमिका ठकार, पियुष रेणुदास, ओमकार कोंडे या विद्यार्थ्यांचा विशेष पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. गुरुकुल तुमचं कसबा पेठेतला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. अरे कसबा पेठेला DS कुलकर्णी शिकला म्हणून चायनापासून इस्रायल पर्यंत जाऊ शकतो आणि प्रॅक्टिकल शिक्षण द्या. या देशाला लॉर्ड मॅकेरे नावाच्या नालायक इंग्रज गव्हर्नरनी शाप देऊन गेलेलं आहे. त्याचं पत्र भारत विद्या संशोधक मंडळात तुम्हाला वाचायला मिळेल. काय लिहिलं त्या मूर्खाने लिहिलं, हे राणी जरी या देशाला मी स्वातंत्र्य दिलं असलं तर या देशाची शिक्षण पद्धती मी अशी करून ठेवलेली आहे. या देशातले जे क्रीम आहे, जे हुशार लोक आहे, जे बुद्धिमान लोक आहे, ते आपल्या गोऱ्यांच्या सेवेला येतील गुलाम म्हणून. आणि त्यातनं उरलेल्या सगळ्या गुलामांच्या फौजा, कारखान्यांच्या फौजा तयार होते. काय झालं, 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळे तुमचे हुशार डॉक्टर, हुशार इंजिनियर, हुशार शास्त्रज्ञ इंग्लंडला नोकरीला गेले, अमेरिकेला नोकरीला गेले. तिथंच भागला नाही मग आफ्रिकेत काळ्या लोकांच्या देशात नोकरीला गेले. तिथंच भागला नाही मग मिडल ईस्टला गेले. कारण त्यांचं इथे चीजच होऊ शकत नाही अशी घाणेरडी सिस्टीम शिक्षणाची इथे ठेवलेली आहे. आणि ते उठतात, त्यांना इथे कुठल्याही नोकऱ्या मिळत नाही. मला मुंबईमध्ये मला एक तुमचा हा बहुतेक सगळ्या माफियांनी भरपूर धमक्या दिल्या, मी कोणाच्या बापाला घाबरत. पण त्यामुळे पोलिसांनी मला गनमन दिला होता. 24 तास बाहेर तो पोलिसाचा गनमन असायचा. मलाही बरं वाटायचं, मंत्री होता नाही आता इलेक्शन मध्ये हातलं सोडून देते आताची गोष्ट, पण पूर्वीची गोष्ट तर बरं आहे, छान वाटतं. पण त्याचा तोटा व्हायला लागला. मला माझे फॉरेनचे पार्टनर घाबरायला लागले की हा पिस्तूलवाला घेऊन काय म्हणतो, मग मी तो सोडून दिला त्याला. पण माझा एक पिस्तूलवाला तो गनवाला तो BSc झालेला. आज शिक्षणाचं चीज होते, कित्येक BSc MSc झाले. बालचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी बालचित्रांची दुनिया हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आले होते. बालचित्रकारांच्या कलेला वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन बालचित्रकार सोली दरमाडे हिच्या हस्ते राजकन्या हे चित्र काढून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध कवी संदीप खरे, बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय प्रबंधक VG हातवळणे, गमबन प्रकाशनचे लम कडू आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात जवळपास 1000हून अधिक बालचित्रकारांनी काढलेली चित्रे असून यावेळी गमोबन दिनदर्शिका 2011चे उद्घाटन खरे यांच्या हस्ते करण्यात आले. माणूस कलाकार असो वा नसो, पण तो रसिक असावा. रसिक असला तर जीवनातील कडूगोड अनुभव घेत जीवन निभावणे सोपे जाते. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण अनुभवता येतो, असे मत संदीप खरे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी बालपणात सुचलेल्या कवितेची आठवण सांगत त्यावेळी बक्षीसरूपी आजीने दिलेले 2 रुपये केव्हाच संपले असले तरी ती आठवण कायम आहे असे दिलखुलासपणे सांगत कलेला प्रोत्साहन दिले पाहिजे असे उपस्थित पालकांना सुचवले. बालकविता लिहिणे माझा पिंड नव्हता. अगोबाई ढगोबाई ही कविता लिहिताना मला वाटले नव्हते की ती बालकविता आहे, पण त्या बालगीतात खूप रमत गेलो. कधी कधी मला असे वाटते कला संपुष्टात येतील का. धावपळ आणि स्पर्धेच्या युगात लहानग्यांचे बालपण नाहीसे होईल काय अशी भीती निर्माण झाल्याची खंत खरे यांनी यावेळी व्यक्त केली. तुम्हाला थोडी आयुष्यामध्ये जनता लहान मोठी होती आणि सुखदुःखाचे प्रसंग अंगावरून येतील
तेव्हा ते निभावून घेण्यासाठी या रसिकपणा खूप उपयोगी पडत असतो असं मला काय वाटतं. म्हणजे ज्यावेळेला लहानपणापासून तुम्ही चित्र बघता, गाणी ऐकता, कविता ऐकता, आणि ज्यावेळेला तुम्हाला पाऊस आवडायला लागतो, ज्यावेळेला तुम्हाला चांदण आवडायला लागतं, ज्यावेळेला तुम्हाला ग्रीष्माचं ऊन सुद्धा आवडायला लागतं, त्यावेळेला असं होत नाही की आपण कधी कामाला बाहेर निघालो आणि अचानक पाऊस कोसळायला लागल्यावर चिडचिड होते आणि ऐका पाऊस म्हणजे खरं नको जेव्हा पडतो असं जर वैताग होतो. हे जर का लहानपणापासून डोळा असेल तर त्या पावसात येते आईची जी अडचण आहे त्याची सुद्धा मजा घ्यायला शिकतात ती लहान मुलं, असा माझा अनुभव आहे. हे जे प्रोत्साहन आहे कदाचित मी लिहित राहिलो असतो सुद्धा, पण आपण जे लिहितोय ते कोणातरी आवडते, कोणी त्याचं ऍप्रिसिएशन करते आणि या निमित्ताने आपलं स्वतःचं अस्तित्व काहीतरी आपण दुसऱ्यांवरती चांगल्या प्रकारे बिंबवू शकतो आहोत. हा जो आत्मविश्वास लहान मुलांना येत जातो हा मला फार महत्वाचा वाटतो. हे कवितेच्या बाबतीत जसं मी सांगितलं तसं चित्राच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो. आणि मग त्या 2 रुपयासाठी मी काय करत राहिलो, मग क्रिसमस आला की लगेच क्रिसमस होती कविता, दिवाळी आली की दिवाळीवरती कविता, भाऊबीजेवरती कविता, ती कविता दाखवली की लगेच 7 रुपये.